नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। स्वधार योजना। तर विद्यार्थी मित्रांनो, एससी कॅटेगरी व नवबौद्ध कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी प्रोफेशनल कोर्सेससाठी म्हणजेच इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, ॲग्रिकल्चर, हॉटेल मॅनेजमेंट वगैरे अशा कोर्सेससाठी ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी स्वधार योजनेचे फॉर्म सुरू झाले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, स्वधार योजनेद्वारे विद्यार्थ्यांना निवासी खर्च म्हणजेच राहण्याचा खर्च, जेवणाचा खर्च, त्याच पद्धतीने शैक्षणिक खर्च यासाठी जवळपास 60,000 रुपये स्कॉलरशिप मिळते। तर विद्यार्थी मित्रांनो, या योजनेचे मूळ वैशिष्ट्य असे आहे की जे विद्यार्थी एससी व नवबौद्ध कॅटेगरीमध्ये आहे या विद्यार्थ्यांनाच ही योजना लागू होत आहे। त्याच पद्धतीने त्यासाठी आपलं कॉलेज हे शासनमान्य महाविद्यालय पाहिजे। त्यासाठी विद्यार्थ्याच्या थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे हे पैसे जमा होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा व त्यासाठी पात्रता काय असणार आहे, कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये कागदपत्र लागणार आहे, त्यानंतर कागदपत्रे कशा पद्धतीने अपलोड करायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि स्कॉलरशिप संदर्भातील अपडेट मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गुगल सर्च बारमध्ये HMAS.MAHIT.org असे टाईप करायचे आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी HMAS.MAHIT.org अशी वेबसाईटची लिंक दिसेल, त्यावरती आपण क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मूव टू न्यू पोर्टलवरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता आपली वेबसाईट ओपन होत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला हॉस्टेल मॅनेजमेंट सिस्टममध्ये काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। तर मित्रांनो, त्या सूचना काय आहेत त्या या ठिकाणी आपण सुरुवातीला फॉर्म भरण्यापूर्वी वाचून घ्यायचे आहे। त्या या ठिकाणी स्क्रोल डाऊन होत आहे। तर यामध्ये सदर कालावधीमध्ये नंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही। सन 2026-27मध्ये अर्ज रिन्यूअर म्हणजेच नूतनीकरण करण्यासाठी दिनांक 15 सप्टेंबर 2026पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। त्यानंतर 2 नंबरचा पॉईंट, सदर कालावधी विद्यार्थ्यांनी आपला अर्ज रिन्यूअर नूतनीकरण करणे आवश्यक आहे। त्यानंतर कोणतीही तांत्रिक अडचण असल्यास संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या कार्यालयाशी अंतिम मुदतीपूर्व संपर्क साधायचा आहे। त्यानंतर विविध मुदतीत विद्यार्थ्यांनी अर्ज रिन्यूअर केला नाही तर सदर विद्यार्थी स्वधार योजनेच्या लाभास इच्छुक नाही असे समजून आपला अर्ज अपात्र करण्यात येईल। त्यानंतर शैक्षणिक वर्ष 2025-26 म्हणजेच मागील वर्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी न्यू प्लस ॲप्रूव्ह असलेले विद्यार्थी म्हणजे मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहे व त्यांनी ॲप्रूव्ह झालेले आहे अशा विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2026-27साठी एक्झिस्टिंग ॲप्लिकंट म्हणून अर्ज भरावायचा आहे। त्यानंतर ज्या जिल्हा किंवा तालुक्यामध्ये शासकीय वसतिगृह उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांनी न्यू ॲप्लिकंट म्हणून थेट स्वधार योजनेसाठी अर्ज करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या, ज्या तालुक्यामध्ये जर हॉस्टेल असेल तर आपल्याला सुरुवातीला हॉस्टेलसाठी फॉर्म भरायचा आहे आणि हॉस्टेलमध्ये आपला हॉस्टेलला नंबर लागला नाही तरच आपण स्वधार योजनेसाठी फॉर्म भरू शकतो। तर यामध्ये मित्रांनो लक्षात घ्यायचं, आपल्या तालुक्यामध्ये जर हॉस्टेल नसेल तर आपण स्वधार योजनेसाठी फॉर्म भरू शकतो। त्यानंतर ज्या जिल्ह्या तालुक्यामध्ये शासकीय वसतिगृह उपलब्ध नाही तसेच ज्या विद्यार्थ्यांना या पूर्वीपासून स्वधार योजनेचा लाभ मिळत आहे अशा विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2026-27साठी एक्झिस्टिंग ॲप्लिकंट म्हणून अर्ज करायचा आहे। असे सर्व इन्स्ट्रक्शन्स यामध्ये दिलेले आहे, महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे। त्या सर्व सूचना आपण व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच आपण आपला युजरनेम आणि पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपली जी वेबसाईटची लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, आपण तेथून पण रजिस्ट्रेशन करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना अगोदर रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांनी ते युजरनेम पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। परंतु जे विद्यार्थी फर्स्ट टाईम फॉर्म भरत आहेत
फर्स्ट इयरला ॲडमिशन घेत आहे अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. तर या ठिकाणी खाली आपल्या रजिस्ट्रेशनची टॅब आहे, त्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला युजर नेम सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी आपण युजर नेम टाकायचा आहे. तर युजर नेम टाकल्यानंतर चेक अवेलेबिलिटीवरती आपण क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्ही जो युजर नेम टाकणार आहात तो युजर नेम या ठिकाणी अवेलेबल आहे की नाही. तर या ठिकाणी अवेलेबल आहे म्हणून या ठिकाणी ग्रीन टिक आलेला आहे. आणि समजा ऑलरेडी एक्झिट असेल तर तसं तुम्हाला मेसेज येणार आहे, पण तुमचा आता हा युजर नेम अवेलेबल आहे. त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकताना त्यात कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, स्पेशल सिम्बॉल, न्यूमेरिक अशा पद्धतीने पाहिजे आहे. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड. त्यानंतर आपल्याला आपला ईमेल आय डी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ईमेल आय डी टाकल्यानंतर सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी ईमेल आय डीचा OTP आल्यानंतर आपला आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आणि तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर पण आपण या ठिकाणी सेंड OTP या टॅबवरती क्लिक करायचं आहे. सेंड OTPवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मेल आय डीला आणि मोबाईलवरती OTP येणार आहे. तो OTP आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आणि OTP टाकल्यानंतर या ठिकाणी व्हॅलिडेट या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो OTPसाठी 2 मिनिटाचा अवधी दिलेला आहे, तर थोडं वेट करायचं आहे OTPसाठी. आणि OTP सेंड झाल्यानंतर OTP आपल्या मोबाईलवरती रिसीव झाल्यानंतर ते या ठिकाणी टाकायचं आहे. आणि OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट या टॅबवरती क्लिक करायचे. मग तुम्हाला व्हेरीफाय असा मेसेज दिसणार आहे. त्यानंतर खाली आपल्याला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर सेव्ह या टॅबवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होणार आहे. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला बॅक टू लॉग इन म्हणजेच होम पेजला जायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर सिक्युरिटी चेकमध्ये कॅप्चा टाकायचा आहे आणि साइन इन टू पोर्टल या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपली वेबसाईट ओपन होणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही न्यू युजर असाल तर या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड टाकून OTP टाकून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर कास्ट म्हणजे आपली जात सिलेक्ट करायची आहे, ती बघून घ्यायची आहे. त्यानंतर इन्कम टाकायचा, आपला ॲन्युअल इन्कम किती आहे तो. त्यानंतर आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट झाल्यानंतर सर्व्हिस टाईपमध्ये आपल्याला आपलं कुठल्या योजनेसाठी आपण फॉर्म भरणार आहोत ते सिलेक्ट करायचे. स्वदार असेल तर स्वदार योजना किंवा हॉस्टेल SJSA म्हणजे हॉस्टेलसाठी भरणार असेल तर हॉस्टेल आणि स्वदारसाठी असेल तर स्वदार योजना सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर अकॅडमिक इयर 2026-27 सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकंट टाईपमध्ये समजा तुम्ही मागच्या वर्षी फॉर्म भरलेला असाल तर तुम्ही या ठिकाणी एक्झिस्टिंग हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि तुम्ही जर यावर्षी फर्स्ट इयरसाठी न्यू फॉर्म भरत असाल तर तुम्ही या ठिकाणी न्यू या टॅबसमोर त्या चेकबॉक्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जे डिपार्टमेंटल नेम आहे सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट ते ऑटोमॅटिकली या ठिकाणी आलेलं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अप्लाय नाव या टॅबवरती क्लिक करायचं आहे. अप्लाय नाववरती क्लिक केल्यानंतर आपलं ॲप्लिकेशन सेव्ह झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 टाईप आहे. एक वसतिगृह अर्ज म्हणजे हॉस्टेलसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर हॉस्टेल, आणि स्वदार योजनेसाठी फॉर्म भरायचा असेल तर स्वदार अर्ज, असे 2 अर्जासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. पण तुमच्या तालुक्यामध्ये जर हॉस्टेल असेल तर तुम्हाला वसतिगृहासाठी अर्ज करायचा आहे. आणि तुमच्या तालुक्यात जर हॉस्टेल नसेल तर तुम्हाला स्वदार योजनेसाठी अर्ज करायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला अर्ज करा या टॅबवरती खाली क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर टोटल आपल्याला 8 स्टेपमध्ये आपला फॉर्म भरायचा आहे. तर पहिलं दस्तऐवजमध्ये आपल्याला अर्जाची माहिती, अभ्यासक्रमाचा प्रकार आपला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्या योजनेसाठी, प्रोफेशनल, नॉन प्रोफेशनल, कुठल्या कोर्सेससाठी तुम्ही ॲडमिशन घेतला आहे तो कोर्स सिलेक्ट करायचा. समजा प्रोफेशनल कोर्स. त्यानंतर मी याद्वारे संमती देतो की मी स्वदार योजनेसाठी नवीन अर्ज करत आहे, त्यासमोर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचे पूर्ण नाव ॲटोमॅटिकली आलेले आहे. जेंडर लिंक ॲटोमॅटिक आले. डेट ऑफ बर्थ, वय, त्याच्यानंतर मोबाईल नंबर ॲटोमॅटिक या ठिकाणी आलेला आहे. आपली वैवाहिक स्थिती अनमॅरिड, मॅरिड असेल तर मॅरिड सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर वडील हयात आहे का तर होय म्हणायचं आहे. आणि त्यानंतर वडिलांचे पूर्ण नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आई हयात आहे का, होय. त्यानंतर आईचे नाव टाकायचे. त्यानंतर अनाथ आहे का असेल तर होय, नसेल तर नाही म्हणायचं. दिव्यांग असेल तर होय, नाही तर नाही. त्यानंतर कॅटेगरी आलेली आहे, जात आलेली आहे. त्यानंतर आपला कास्ट सर्टिफिकेटचा प्रमाणपत्र क्रमांक तो आपल्या कास्ट सर्टिफिकेटच्या वरच्या बाजूला दिलेला असतो, तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे.
त्यानंतर जारी करणारा जिल्हा म्हणजे कुठल्या जिल्ह्यातून तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळेल तो आपला जिल्हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्जदाराचे नाव कास्ट सर्टिफिकेटवरती ज्या पद्धतीत नाव आहे त्या पद्धतीत आपलं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर जारी करणार प्राधिकरण, त्यामध्ये सब डिव्हिजन ऑफिसर, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार वगैरे ते खालच्या बाजूला दिले असतं ते टाकायचं आहे. जारी करण्याची तारीख पण आपल्या सर्टिफिकेटवरती असते, कधी आपण इश्यू केलं आहे ती तारीख टाकायची. आदिवासी तपशील म्हणजे डोमसाईल, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, आता होय, आणि या ठिकाणी आदिवासी प्रमाणपत्र म्हणून तिथं डोमसाईलचं सर्टिफिकेट क्रमांक टाकायचा आहे. आणि जारी करणारे प्राधिकरण म्हणजे तहसीलदार किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर टाकायचे. यामध्ये तुम्हाला कुठला पुरावा पाहिजे, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बर्थ सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा नॅशनॅलिटी डोमसाईल यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट्स असलं तरी चालणार आहे. त्यानंतर जतन करा आणि पुढील ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अर्जदाराचा कायमचा पत्ता आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पत्ता क्रमांक 1मध्ये तुमच्या गावचा व्यवस्थित ॲड्रेस टाकायचा आहे. पत्ता क्रमांक 2मध्ये तुम्ही काही जवळचं निशाण असेल ते टाकायचं आहे. आणि त्यानंतर राज्य, जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर पुढे गाव निवडामध्ये तुम्हाला त्या तालुक्यातील सर्व गावं दिसणार आहे. त्यातून आपलं जे गाव आहे ते गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपल्या गावचा जो पिनकोड आहे तो पिनकोड व्यवस्थित टाकायचा आहे. आणि त्यानंतर अर्जदाराचा सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता एकसारखा असेल तर या ठिकाणी कायमच्या पत्त्यासारख्यासमोर क्लिक करायचं आहे, टिक करायचं आहे. आणि टिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जतन करा आणि पुढील या ऑप्शनवरती खाली क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपलं वैयक्तिक माहिती भरून झाली. आता आपल्याला पत्ता तपशील, तर पुन्हा एकदा आता आपल्या या पत्ता तपशीलमध्ये पालकांचा म्हणजे वडिलांचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. यामध्ये पत्ता क्रमांक 1मध्ये आपल्या गावचा ॲड्रेस, पत्ता क्रमांक 2मध्ये आपल्या घराजवळ काही ठिकाण असेल ते, त्यानंतर राज्य आलेलं आहे, जिल्हा टाकायचा आहे, तालुका टाकायचा आहे, गाव टाकायचं आहे, तालुक्यातील पिनकोड टाकायचा आहे. ईमेल ID असेल तर टाका, नसेल तरी तो मॅन्डेटरी नाही आहे, नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर वडिलांचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर स्थानिक पालकांचा पत्रव्यवहाराचा पत्ता आणि पालकांच्या पत्त्याप्रमाणे सेम असेल तर या ठिकाणी पालकांच्या पत्त्याप्रमाणे समोर टिक करायचं. वेगळा असेल तर खाली तो मॅन्युअली टाईप करायचा आहे. आणि त्यानंतर जतन करा आणि पुढील या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला चालू अभ्यासक्रम, तर यावर्षी तुम्ही कोणत्या कोर्ससाठी ॲडमिशन घेतलं आहे त्याचं माहिती आपल्याला फिल करायची. तर राज्य आपलं महाराष्ट्र आहे. संस्था जिल्ह्यामध्ये कुठल्या जिल्ह्यात ॲडमिशन घेतलं आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पात्रता पातळीमध्ये तुम्ही कुठल्या कोर्सेससाठी ॲडमिशन घेतलं आहे ते सिलेक्ट करायचे. इंजिनिअरिंग, फार्मसी, हॉस्टेल मॅनेजमेंट, BSc नर्सिंग, BSc ॲग्री, D.Pharm, यामध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे. अंडर ग्रॅज्युएट कोर्स आपण सिलेक्ट करायचा आहे पात्रतामध्ये. त्यानंतर प्रवाह निवडायचा आहे. प्रवाह निवडताना या ठिकाणी तुम्हाला कुठल्या कोर्सेससाठी तुम्ही ॲडमिशन घेतात, इंजिनिअरिंग, फार्मसी, त्याच्यानंतर BSc ॲग्री, नर्सिंग वगैरे, तर ते कोर्सेस निवडायचे आहे आपण. त्यानंतर कॉलेजचं नाव सिलेक्ट करायचं आहे. अभ्यासक्रमाचं नाव, तुम्ही कुठल्या अभ्यासक्रमासाठी ॲडमिशन घेतलं आहे त्या अभ्यासक्रमाचं नाव सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ते ब्रँच निवडल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ब्रँच व्यवस्थित निवडून घ्यायची आहे. आणि ब्रँच निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रवेशाचा प्रकार, तर तुम्ही याच्यात थ्रो कॅप असा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, कारण कॅप थ्रूच तुमचं ॲडमिशन झालेलं पाहिजे. चालू अभ्यासक्रमात प्रवेशाचे वर्ष 2026. त्याच्यानंतर अभ्यासाचे वर्ष, तर तुम्ही कोणत्या वर्ष ॲडमिशन घेतलं आहे तर इथं फर्स्ट इयर ऑप्शन निवडायचं आहे. फर्स्ट इयर पूर्ण किंवा पाठपुरावा, तर या ठिकाणी फर्स्ट इयर परस्युइंग सिलेक्ट करायचं आहे. प्रवेशाची तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. तुम्ही फर्स्ट इयरला कधी ॲडमिशन घेतलं, किती तारखेला ॲडमिशन घेतलं, ती तारीख, व्यावसायिक कोर्स आहे का तर प्रोफेशनल कोर्स, आणि गॅप असेल तर म्हणायचं, नसेल तर नाही, मोड रेग्युलर, आणि जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मागील अभ्यासक्रम आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर मागील अभ्यासक्रमामध्ये तुम्ही मागच्या वर्षी कुठे कशाला ॲडमिशन होतं ते सिलेक्ट करायचं आहे. तुमचं राज्य, जिल्हा, तालुका. त्याच्यानंतर मागील अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला या ठिकाणी एकदा बघून घ्या, चालू अभ्यासक्रमावरतीच आहोत आपण. तर या ठिकाणी पुढे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता आपण मागील अभ्यासक्रमाला आलो. तर मागील अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला राज्य सिलेक्ट करायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्ह्यानंतर आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पात्रता पातळी, तर यामध्ये तुम्ही कशासाठी तुमचं ॲडमिशन आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे. तुम्हाला या ठिकाणी सर्व ऑप्शनल दिसणार आहे, तुम्ही ते सिलेक्ट करायचे. SSC 12th सायन्स, 12th स्टँडर्ड, प्रवाह सायन्स, महाविद्यालयाचं नाव, आपलं 12वीच्या कॉलेजचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचे. समजा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएटसाठी फॉर्म भरत असाल तर अंडर ग्रॅज्युएटचं जे कॉलेज आहे त्या कॉलेजचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. आणि पात्रता पातळीमध्ये तुम्ही काही इंजिनिअरिंग, फार्मसी वगैरे जे केलं आहे ते
टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर अभ्यासक्रम निवडायचा आहे. यामध्ये 12th सायन्स, त्यानंतर बोर्ड, विद्यापीठ, CBSE, ICSE किंवा स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड सिलेक्ट करायचे. पूर्ण झाले कंप्लिटेड शिक्षणाचा प्रकार रेग्युलर, प्रथम वर्ष, प्रवेश वर्ष, तुम्ही कधी 12वीला ॲडमिशन घेतलो होतं 2025, उत्तीर्ण वर्ष 2026, परिणाम पास, प्रयत्न एकदा आपण प्रयत्न केला आहे, आपले पर्सेंटेज टाकायचे. अपलोड मार्कशीटमध्ये आपल्याकडे जे आपलं रिझल्ट आहे तो आपल्या कॉम्प्युटरमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही सेव्ह करून ठेवलं आहे त्या पाथला जाऊन तुम्ही ते मार्कशीट सिलेक्ट करायचं आहे. आणि ते सिलेक्ट केल्यानंतर ते आपल्याला या ठिकाणी ॲड CGPA डॉक या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपला ते डॉक्युमेंट्स ॲड होणार आहे. आणि तुमच्यात अभ्यासक्रमात काही तफावत असेल तर होय म्हणायचं, नसेल तर नाही. तर या ठिकाणी ॲड CGPA डॉकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला इतर तपशीलमध्ये आपला जो व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आपण कोणता देखभाल भत्ता, तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी कोणताही देखभाल भत्ता घेतला आहे का, तर नाहीवरती क्लिक करायचं आहे. तुमच्या जिल्ह्यात अभ्यासक्रम तुमच्या जिल्ह्यात उपलब्ध आहे का, तर नाही, ते सर्व सिलेक्ट करायचं आहे. असेल तर होय म्हणायचं आहे. नंतर शासकीय वसतिगृहात राहत होता का, असेल तर होय, नसेल तर नाही म्हणायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बँक खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाते क्रमांक टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाते क्रमांक टाकून घ्यायचं आहे. बँकेचा खातेधारकाचा नंबर, IFSC कोड टाकायचा. IFSC कोड टाकल्यानंतर बँकेचं नाव आणि ते आपलं ॲटोमॅटिकली येणार आहे. त्यानंतर ब्रँचचं नाव येणार आहे. त्यानंतर आय हिअर बाय डिक्लेअर दॅटवरती क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपलं इतर तपशीलमध्ये बँकेच्या डिटेल्स भरल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा फर्स्ट ऑप्शन जो आहे दस्तऐवज अपलोड करा यावरती क्लिक करायचं आहे. आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर मित्रांनो, आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करताना त्याची मॅक्झिमम साईज 250 KB पाहिजे आणि PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे. यामध्ये मित्रांनो आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र रहिवासी असल्याचा पुरावा, त्यामध्ये नॅशनॅलिटी, डोमासाईल, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बर्थ सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला आपल्याला अपलोड करायचा आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचे किंवा वडील नोकरी करत असेल तर फॉर्म नंबर 16 अपलोड करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्या गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला अपलोड करायचा आहे. तर यासाठी मॅक्झिमम साईज 512 KB पाहिजे PDF फॉर्मॅटमध्ये. तर या 2 पेजमध्ये हे 2 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, आपला रिझल्ट आणि शाळा सोडल्याचा दाखला. समजा तुम्ही 12वी नंतर फॉर्म भरत असाल तर 12वीचा रिझल्ट, अंडर ग्रॅज्युएट नंतर भरत असाल तर ग्रॅज्युएशनचा रिझल्ट आणि शाळा सोडल्याचा दाखला. त्यानंतर आपल्याला कॉलेजचं बोनाफाईड सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी घोषणा आहे. तर या ठिकाणी समोर जे ब्ल्यू बटन आहे त्यावरती क्लिक करायचे आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं जे घोषणापत्र आहे ते ओपन झालेलं आहे. तर या ठिकाणी शासकीय वसतिगृह व शासकीय निवासी शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी नियम दिलेले आहे. टोटल 34 नियम आहे. ते विद्यार्थ्यांनी व्यवस्थित वाचून घ्यायचे, 34 नियम. आणि मुली जर असतील तर मुलींसाठी 7 नियम आहे, ते नियम वाचायचे. त्यानंतर घोषणा, मी घोषित करतो की मी या पुढे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आणि वसतिगृह प्रशासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमाचे पालन करण्यास सहमत आहे. त्यानंतर या ठिकाणी नाव आणि सही करायची आहे. त्यानंतर त्याच पद्धतीत पालकांकडून घोषणा आहे, ते पण या ठिकाणी जे ब्ल्यू बटन दिलेलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर ते डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्यानंतर ते आपण या पद्धतीत डाउनलोड होईल. ते वाचून घ्यायचं आहे ते पूर्ण. आणि ते वाचून झाल्यानंतर पालकांनी या ठिकाणी त्याचं नाव टाकायचं आणि सही करायची आहे. त्यानंतर भाडे करार आहे. तर मित्रांनो, भाडे करार अपलोड करण्यासाठी आपल्याला आपल्या तहसील ऑफिसला जायचं किंवा एखाद्या वकिलाकडे जाऊन त्याची नोटरी करायची आहे. तर भाडे कराराचा जो फॉर्मॅट आहे तो मी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती तो फॉर्मॅट त्याची नोटरी करायची आहे किंवा तहसीलला जाऊन आपल्याला ॲफिडेविट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला भाडे करार करायचा आहे. त्यामध्ये त्याचा सर्व फॉर्मॅट त्यांच्याकडे रेडी असतो. आपण फक्त त्या ठिकाणी जायचं आहे आणि ते लाईट बिल वगैरे घेऊन जायचं आहे घराचं आणि ॲग्रीमेंट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला महानगरपालिका हद्दीतील 5 किमी अंतर्गत येण्यासाठी महाविद्यालयाकडून घोषणापत्र घ्यायचं आहे. तर ते या पद्धतीत त्याचा फॉर्मॅट असणार आहे घोषणापत्र. इथं तुमचं नाव, तुमचा क्लास टाकायचं आहे, कॉलेजचं नाव आणि यामध्ये तुमचा संपूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे. तुम्ही कुठे राहता सध्या तो ॲड्रेस टाकायचा आणि आपलं कॉलेज हे महाविद्यालयापासून 5 किलोमीटरच्या अंतर्गत अंतरावर आहे ही सर्व माहिती या ठिकाणी भरायची. तुमचे दिनांक,
ठिकाण टाकायचं आहे, विद्यार्थ्याचं नाव स्वाक्षरी, पालकाचं नाव पालकाचं स्वाक्षरी, अशा पद्धतीने आपलं हे लेटर असणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला 75% उपस्थिती अनिवार्य आहे. तर कॉलेजकडून आपल्याला आपलं अटेंडन्स सर्टिफिकेट घ्यायचं आहे. तर या पद्धतीत आपलं 75% अटेंडन्सचं सर्टिफिकेट असणार. या ठिकाणी तुमचं नाव, क्लास, कॉलेजचं नाव, शैक्षणिक वर्ष आणि याची सर्व माहिती, आणि या ठिकाणी आपलं जे प्राचार्य आहे त्यांची सही आणि शिक्का घ्यायचे, किंवा तुमचे जर HOD असतील तर HODयांची सही आणि शिक्का घ्यायचा आहे, आणि ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो, डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपल्याला चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक तुम्ही ज्या तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये ज्या ठिकाणी ते डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवलं आहे त्या पाथला जायचं आहे, ते डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे, आणि त्यानंतर या ठिकाणी अपलोड यावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पहा या डॉक्युमेंट्सवरती क्लिक करून त्यावरती क्लिक करून तुम्ही ते डॉक्युमेंट्स बघू शकता. जे डॉक्युमेंट्स अपलोड केलं आहे ते बरोबर आहे की नाही, ते जर चुकलं असेल तर पुन्हा एकदा तुम्ही ते डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहे. आणि डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर या ठिकाणी अपलोड अँड सेव्ह या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला फॉर्म सबमिट होणार आहे. आपल्या फॉर्मची प्रिंटआउट काढायची आहे. आणि समजा तुम्ही जर हॉस्टेलला ॲडमिशन घेणार असाल तर आपलं जे हॉस्टेलचं ऑफिस आहे त्या ऑफिसला जाऊन आपल्याला ते डॉक्युमेंट्स आणि तो फॉर्म सबमिट करायचा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, आणि समजा तुम्ही स्वधार योजनेसाठी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तो फॉर्म जमा करण्याची आवश्यकता नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला स्वधार योजनेचा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, स्वधार योजनेसाठी तो फॉर्म भरताना तुम्हाला जर काही क्युरी असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.